लिहितात फक्त. हा या मोबाईलच नाही सत्यानाश करा म्हणा 15 दिन जा ना. पर मानसिकताच घालवली ना राव नंदू बाबा. काय माहितीये का मी मना करना गोंधई मनास नु बटास ना आग्रह होता मना पावना बहिणी म्हणे तू वृंदावन मा नाचस म्हणे देवस ना समोर आटे तूच तू ना दारमा देवना दरबार भर आले नाच म्हणे. माल बी त्यासनी सांगे सौरी फॉर्म भरायला लाई दिना मी बी त्याच ना बरं सर फॉर्म भर दिना. मला माहीतच नाही म्हणा विरोधक बी होतात त्याने तंगड्या तरी उपटी दिनं माले. ज्यांच्यामध्ये नाचत होतो ते गोंधळी होते पण बाकीना बाणट सुरूच नसले. बाईन माणूस ना अंतर बी समजत नाही. तो पोऱ्यान साडी नेसले बाईचा हात धरला महाराजांनी ओ उलगेल वावर. बाई नाही रे तो गोंधळीस म्हणा मुरली बनणारा पोऱ्याचे बर का. हा ही गोष्ट मनी होती मनीषीन टिमकी वाजायनी बाकी नाच ना ते लपडा सापडेलवर बी दाबाय जातस विठ्ठल विठ्ठल. पण लोकेशनी म्हणे मी आयराणी कीर्तन कार्य मनीषीन मला आयराणी मनासा म्हणे मनानं आवडस. लोकेशले ना वायबारलेच ताई बाई अक्का म्हणा सवय पड जायला रस. हा जुना लोकेशनी म्हणे खरा ना खोट आणि ते मी नाही म्हणाव बहिणीस पण तुमले समजी घेऊ ठल विठल. एखाद्या गरीबाची पोर एक्झाम्पल सांगतो लक्षपूर्वक आहे का. एखादा गरीबनी पोर जर मामान गाव चालणी गई आणि मामानी जर आग्रह धरा बहीण तू सुट्ट्या शेत 15 दिन राह जाय तू मामीन तब्येत बरी नाही ती जर 15 दिन जास्त राही गई ना गली मा लगेच चिवचिव 1.5 महिना जाय पत्ता नाही कबली नाही राह ना होती त्या. अरे ती मामान गाव जाय रे ओ आप्पा म्हणजे गरीब नाही राहिने का कधी बी टिमकी वाज देतस आणि मोठा नाही राहिने का नेंगे जायला बी लई येतस. मामान गाव जायला होते मावशींकडे जायला होते यालेच म्हणतस नक्कील बायजा म्हणणं विठ्ठल विठ्ठल. मी काना देशाचा आणि मला अपेक्षा जर काना देशाचा एखादा पोरगा महाराष्ट्रामध्ये नाव निघत असन तर या मग तुम्हाला बी स्वाभिमान शेका नाही. खानदेश ना पोऱ्या बटा महाराष्ट्र मा नाव निघ राह नाही तुम्हाला स्वाभिमान आहे ना. तुम्हाला देश ना पोऱ्या तुम्हाला परिसर ना पोऱ्या नाव निघ राह ना तुम्हाला बी स्वाभिमान आहे ना. पण बाकी नाचले दुःखच लागस आणि दुःख लागस त्या का दुसरा राहतं का. तुम्ही जर का धूळ पिंपरी बंगला बांधत मुंबईवाला फोन करता का रे बंगला का बांध राह ना. फोन करणारा कोण बोलणारा कोण राहतस आपला आपलाच राहतस बरोबर आहे की नाही. हा आपला आपलाच राहतस आणि तुमले सांगस दादा हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था. हा आपलेच गद्दार असता तू. अरे एखाद्या मुसलमानातल्या एखाद्या महाराजानं जर काय केलं ना त्याला लगेच झाकतस आणि आपला हिंदू काहीच तपास करतात नाही. कोणी व्हिडिओ टाका का गंदी पटक कमेंट्स करीन टाक देतस पण कमेंट्स करणारले सांगानी इच्छा आहे म्हणे पूर्ण इतिहास माहिती पडाशिवाय कोणले चुकीनं ठरवू नका नाही तर न कळतच पाप कराय ना तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. हा तर ह्या कंपनीबद्दल सांगत असताना हे सांगत होतो जर माझ्या भारत देशाचा असेल तर तो माझा स्वाभिमान आहे आणि जर घ्यायचा असेल कोठे बी पैसा देशी वस्तू लेणी मग आपला आपला जर फायदा वस अशी ना आपला माणूस ना आपला माणूस आपला फायद्यासाठी जर करस होई तर त्या माणूस पण वस्तू लेवायला पाहिजे. बरोबर आहे ना बरोबर आहे ना. म्हणून या कंपनीचा आपल्याला बेनिफिट आहे. पैसा आपला पानच राहतील आणि फायदा बी आपलाच व्हावशे. शेतकरीसना फायद्यासाठी ही कंपनी काम करायनी. मी पहिलेच सांग स्वार्थ कोणच सुटेल नाही. कलियुग आहे कलियुगामध्ये जन्माला येतो त्याच्यासोबतच स्वार्थ आहे. पण स्वार्थ साधत असताना कंपनीतले सगळे कर्मचारींना ही शिकवण आपल्या फायद्याच्या सोबत घेणाऱ्याचा सुद्धा तेवढाच फायदा झाला पाहिजे ही खासियत आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग आहे तुकोबारायांचा
कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबाराय. आणि ती तुकोबाराय कोण? जाडोनी संसार बैसले अंगणी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय समाजाला समजावत असताना सांगत असताना सांगतात, भैया जन्माला आलाय ना, आलाय कशासाठी? तर भगवंताच्या नामचिंतनासाठी. मग साधकांनी विचारावं, का हो तुकोबाराय, आम्ही भगवंताच्या नामचिंतनासाठी जन्माला आलोत, मग आम्ही संसार करतोय ते चुकीचं आहे का? अजिबात नाही. संसार हा चुकीचा नाही या. कारण आमच्या संतांची ती पण शिकवण आहे, संसारी असावे हसून नसावे. संसार करू नका असं नाही, संसारही करा, पर संसार करत असताना परमार्थाचा भगवंताचा विसर नाही पडला पाहिजे, परमार्थ कमी नाही झाला पाहिजे, असं तुकोबारायांचं मत आहे. फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून सांगेल, तुम्ही शेतात जातात ना, शेतात जाताना तुम्ही सकाळी मग बाकर बांधले जातात, बनवून कामले जातीस ते फडकामा. बाकर कितली बांधतास ताई? हा, जनतेनं बजेट प्रमाणे अर्धी एक, आपला बजेट मोठा राहणार 1.5 पावणे 2, म्हणजे जनतेनं ऐपत प्रमाणे. आपले पक्क माहित राहस ना कोणती कोटी माकितला माल मावाशा असं. हा, जनतेनं बजेट प्रमाणे. तुम्ही जर भाकरी एक घेतात, भाकरी एक घेतात आणि चट्टी किती घेता माया हो? 2.5 किलो पावणे 3 किलो. कितली भाकर एका, पर चटणी 1 चम्मच भर किंवा 2 चम्मच, बरोबर आहे ना? मग संसार आणि परमार्थ दोघं करायचे, पण दोघं करत असताना अंतर किती असलं पाहिजे? भाकरी सारखा परमार्थ आणि चटणी सारखा संसार केला पाहिजे, म्हणजे येणं सार्थक झालं. भाकरी सारखा परमार्थ आणि चटणी सारखा संसार केला पाहिजे, पण आपण उलट करून ठेवलंय. आपण काय केलं मग? आपण चटणी इथलाच परमार्थ करायनो आणि भाकरीतला संसार करायनो. म्हणून तर आपलं चुकतंय, म्हणून चुकतंय. आणि हे सावध करण्यासाठी तुकोबाराय आपल्या जीवांना उपदेश करतात, भैया अरे जन्माला आलाय ना, तुझा जन्म कशासाठी या? कशासाठी या? घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा. कारण सोपं सोपं सांगायचं म्हणलं तर काही काही लोकांना कळत नाही. एखाद्या ठिकाणी काही एखाद्या ठिकाणी कठोर भाषा वापरली पडते. जसं काही ठिकाणी नाथबाबांना शांती ब्रह्म म्हणतात, पण जेव्हा समाज ऐकायला तयार नाही ना, तर नाथबाबा ज्यांना शांती ब्रह्म पद आहे ते सुद्धा
शिवी घालतात समाजाला जर ऐकत नसतील तर. काय म्हणतात? काय माय गेली होती टिंब टिंब पाशी, हरी नाही मुखाशी, हरी मुढा. शिवी घातली. पर एकीकडे तू कवर आहे समाजाला समजावत असताना पाया पडून सुद्धा सांगतात भैया तुझा जन्म भगवंताच्या नामचिंतनासाठी आणि भगवंताचं नामचिंतन लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. लागून या पाया तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, करे लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. वा मूड प्रमाण घेतलं आमच्या महाराजांनी. लागून या पाया विणवितो तुम्हाला, करी टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. पाया पडून सांगितलं. बाकीना सुधरी घेत बाकीना तरी बी सुधारणार नाही. पाय पडीने सांग तरी बाकीनाच फरक पडणार नाही. एखादा रोगीतला बेकार असणार, एखादा जाडले सुधरूच देत नाही. हा रोग लागे त्याला बिलाज नाही. बरोबर आहे की नाही? हो. पाया पडून सांगितलं तुकोबारायांनी तरी काही काही लोकांना नाही समजलं. जर फॉर एक्झाम्पल आपण जर आपल्या लेकराला दुकानावर पाठवलं, मावशी आई आपल्या लेकराला दुकानावर पाठवायचंय, दादा जा आणि साबण किंवा चहापत्ती घेऊन ये. एका शब्दात मुलगा ऐकत नाही. तुम्ही त्याला म्हणता जाई ना भाऊ, ए दादा जाय रे. तो नाही माल नाही जाणं. ओ भाऊ वय रे दादा, माल नाही जाणं. हो दादा वय रे. हो भाऊ मथून पाय पडत जाय रे. नाही माल नाही जाणं. पाय पडीन सांगेल रे बेटा, आया बटत नाही. भाऊतून पाय पडत जाय रे. नाही ऐक मग माय त्याला सांगास हो म्हणा बाप, हो बाप जाय रे भाऊ. तसे आमचे संतही सांगतात. पाया पडून फरक पडला नाही ना, मग संतांनी थोडं नम्रपणे अजून सांगितलं, हे करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे. ज्या कामासाठी आलोय त्या
कामात आपलं चित्तच नाही या. मी नेहमी विनोदातून सांगतो, ज्या कामासाठी गेलो त्या कामात आपलं चित्त असलं पाहिजे. हा, माझा एक व्हिडिओ चांगला फिरतोय. एक पोरगा पोर देखाल घ्या. ज्या काम लिहिले त्या कामात चित्त पाहिजे माणूसनं. एक पोरगा, त्यान बाप, त्यान भाऊ आणि त्यान मित्र आणि पोरगा. किती लोक गेले? 4 लोक घ्यात पोर देखाले. पोर पाणीना ग्लास लईनी, पोरगाला पाणी दिनं, पोरगाना भाऊले दिनं, पोरगाना बापले दिनं, पोरगाना मित्रले दिनं. 4 पाणी पिवाय गे. पोरगी पोहे लईनी, 4 पोहे खावाय गे. बापनी पोऱ्याली चार म्हणे, बावड्या पोर पटणी का रे? बावड्या उभी नाही चुबी नाही, हालिंग ना चालिंग ठायकीस पोम पोम करी. बावड्या पोर पटणी का रे? बावड्या उभी नाही चुबी नाही. बापल्या असं वाटणं मला सर माही राय नवीन भाऊ. त्यान भाऊला बोलावं म्हणे, बदक रे मोठा, तुम्हाला बोली राहणार नाही, कदाचित मर्यादा आडवी येत असेल, तू तरी विचारतून भाऊ ये, तुला तर सांगे म्हणे. तो भाऊ म्हणे, बावड्या पोर पटणी कर भाऊ. बावड्या 1 बी नाही 2 बी नाही. बावले बी वाटणं मी मोठा भाऊ आहे भाऊ, सर मावत असेल. मग त्यान मित्राला सांगा म्हणे, देख रे भाऊ, तू मित्राला विचार रे पोर पटणी का? बावड्याला मित्र बाहेर लय घ्या म्हणे, का रे बावड्या पोर देखी का, पोर पटणी का? बावड्या काहीच नाही म्हणे. बावड्या पोर पटणी का रे? भाई खरं सांगू का जीवन म्हणे, काय मी पोरच दकी नाही. मग तू आटे पोय कावाले येलो होता का? हो बानट सुरत ना, पोरत ते की नाही येल का जाणसाठी होता? तू ज्या कामसाठी येल होता ते करानं होतं का पोय खाणं होतं तुले? पोरगीचा बाप हुशार होता, त्यानं स्वयंपाक लावला म्हणे, आलेले पाहुणे नातं जुडो अगर नको जुडो पण जेवण करीश नाही जा म्हणे. आता जेवणाला बसले. बावड्याना मित्र म्हणे, देख रे मी इशारा करा का पोरद केली जो बरं म्हणे. चारी लोके नवरदेव पोरगा त्यांना भाऊ त्यांना बाप आणि मित्र 4 लोके जेवणले बसेल होता. पोरगी ताट ठीक आहे पहिला मा, तरी बावड्याने हिंमत होत नाही वरदाखाने. दुसऱ्यांदा पोरगी तर वरण लईने. मित्राने इशारा करा म्हणे, देख रे पोरद केले बरं रे, आता चान्स पुन्हा यावा नाही रे. मित्राने इशारा करा, पोर वरण वाढत होणे यान पोरकडे देख. एवढी सुंदर पोर होती, यान पोरकडे देख. हाव देखतच राह गया. पोरगी किचन रूम मा घुसी गई, तव लोगून दखी राहता. आता किचन रूम मा कवय पडदा सरकीन कवय आको बाहेर नाही असा मात होता तच दखी राहता. नेमकं पोर तर शिराला येऊन सर्वासले शिरा वाळा. हाव भाऊन ताटमा बी शिरा ठेवा. हाव पोरकडे देखी राहता. 3कडे दका दका मा याने शिराले वरण मा कालाय कालाय राहता. पोरनी दखिली ना, पोर हसायला लाग गई. किचन रूम मा गई तिने मैत्रीण म्हणे, का हो दीदी का बा शिरानी? माय म्हणे, अहो बानट सुरत ना वरण मा शिरा कालाय राहना. ज्या कामासाठी गेलोय ना ते काम पहिले करायचं. संतांनी अगोदर पाया पडून सांगितलं तरी समाजाला कळलं नाही. संतांनी बाप म्हणलं करा रे बापांनो, साधन हरीचे झनीकरणीचे करू नका. तुमच्या पाया पडले तरी ऐकत नाही, बाप म्हणलं तरी ऐकत नाही. मी उदाहरण देत असताना सांगत होतो, तुमच्या पोराला जर दुकानावर पाठवायचं असेल, पोरगा ऐकत नाही. पहिले माय सांगते, बावड्यातून पाय पडत जाय रे भाऊ, गरमा कोणीच नाही रे दुकानावर जावाले. पोरे ऐकत नाही. मायने जीवरच थोडीशी पण राग बी करता येत नाही. म्हणे हो म्हणा बाप जाय रे भाऊ. बाप महिन्यावर बी टाया बटत नाही. मग माय काय करस? आता आहे भाऊ तून पाय पडले होते आज सांगस. मग कार्यक्रम चालू होत, गोमाल गोमाल कुमचाड कुमचाडना. तसं संतांनी अगोदर पाया पडले, बाप म्हणलं ऐकत नाही. मग आमचे संत शेवटच्या आर्यकार्याच्या भाषेत सांगतात, हे उठा जागे वारे आता, उठा जागे वारे
वा. पाया पडून ऐकत नाही, बाप म्हणून ऐकत नाही, म्हणून संतांना आर्य कार्याची भाषा वापरावी लागली. आर्य कार्याची भाषा वापरावी लागली ना, आर्य कार्यावर बी टाया बटना नाही. मग काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशी अरे मुढा. जर तुझ्या मुखात भगवंताचं नामचिंतन येत नसेल तर काय माय गेली होती भूतापाशी. हा, पाय पडीन सांगा, ऐक नाही. कारण आहे ना, एक दाव माणूस चांगलं सांगस, दोन दाव चांगलं सांगस, तीन दाव चांगलं सांगस, नाही ऐका का त्याला नावीलाच राज बोलाले. किती सांगू तरी नाही कधी बसते, पुढे जिल्हाळ्याचे रडतिला, पुढे जिल्हाळ्याचे वा महाराज, एक नंबर प्रमाण घेतलं. जर ऐकतच नसतील मग कठोर भाषा, थोडी कडक भाषा, बरोबर आहे ना. पहिला मा पाय पडी पडी सांगू दखा रे हो, मी बी तुम ना जेरू गेल्या रे दखा रे, मना रानावर मना बाकीना गोष्टीसवर जाऊ नका रे दखा रे मायन्यान कधी. पण बाकीना किडाच पाड्यात ना, मला दुसरा व्हिडिओ नावीलाच त्यांनी टाकणं पडणं होता. ज्याशने दकेले त्याला समजी घेऊ मला काय म्हणा नाही असं. बाकीना सांगित भाई महाराज असं बोलू का, खरंय तुम्हाला असं बोलू का, पण माले ज्या महाराज बोल राहतात त्या का टिंगरीवाला होतात का, मग बोलणारा बी त्याच होतात ना. मग आमच्या संतांची शिकवण आहे, नाथाडाच्या माथी हानू हा प्रसंग आला ना नामचिंतनासोबत, ती ताकद बी संगे ठेवू. बनवून ते दखाडाले इतकं सगळं सांगू नाही, समाज ऐकत नाही. पर तुको बराय सांगतात भैया, जन्माला आलोय ना तर भगवंताला आपलं असं कर. मग कोणत्या देवाला करा, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं करतात. जसं की सोमवार आला की महादेव, सोमवार उन्हा महादेव ना नाव काढ कामाला या बहिणीच ना पायच पडो असा जीव करस. आणि त्या प्रदीप मिश्रा महाराज ना बिचारांना पाय देऊन पान पिलीस मला देखील नाही. त्या बाबा भेटतात पहिले पाय धुलीसून प्रसाद लिहिलीस थोडं. त्या बाबाने इथला उपकार घ्यात ना, पुरा भारतभर गावे गावना महादेव जागे कट टाकात त्या बाबाने. नाही ते 22 लेना लग्न व्हानंतर 15-15 वरीस माहीत पडे नाही आपला गावना महादेवनं मंदिर कोणता कोपरालचे असं. आता ते महादेवना मंदिर मा गावमान 1.5 तास नंबर लागत नाही. आता आखो डिल्ल पडी गे बा यंदा. आपला बाकी नसले सवर आज पैतान पाठ लागाने पहिला उरीसले असा लटकेल होतात ना. एक रोज महादेव म्हणचं पण मावना रवी किरण महाराज म्हणता काय बाबा तुना बरा कान देत मग कीर्तने चालतं म्हणे, या बहिणीले कीर्तन परत सांग देत जायर भाऊ म्हणे. म्हणता काय एक कवडी रात्री उठाट देतीस म्हणे माले. इथलं उधीन करेल होतं या बहिणीशने महादेवले होते किदराई सोडेल होतं. निंदाल बाया जमण्यात ती एक बाई म्हणे खावताय म्हणे आज पायटे काय दिखण्यात नाही म्हणे तुम्ही. हाय माय मी 3 वाजाल कोरा महादेव दोईहून तुम्हाला. आई बहीण 3 वाजानं सांगे आई बहीण दुसरा दिनले 1:30 वाजाल कोरा महादेव दोईहून. महादेव म्हणसं पण मग सांग जायला या बहिणीला सांग दे जा रे आप्पा म्हणे या माठ टाकतील रे झोप उभी देते म्हणे या त्याला बी जगू द्या हो बहिणी सोन तुम्हाला पाय पडस. बल तर उदीन कट टाकवतो तुम्ही मागे. सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की आणि अनादी अंबिका अंबिका भगवती, बुधवार आला की बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, गुरुवार उन्हा का दत्तात्रय बाबा, शुक्रवार उन्हा का
संतोषी माय, पती जन्माला माझी उदरी, मी झाली तयाची नवरी. शनिवार होऊ नका हनुमंतराय, आणि रविवार होऊ नका अहम वाग्या स्वाम वाग्या